नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्राईट फ्युचर क्लासेसमध्ये आपले स्वागत आहे। तुम्ही चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळविण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनला नक्कीच क्लिक करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सराव संच 1.1। या आधीचेही प्रश्न चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये अपलोड केले गेलेली आहे। तुम्ही जर ती पाहिलेली नसतील तर वरच्या आय बटनला क्लिक करून तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकतात। मग आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया प्रश्न क्रमांक 3। तर त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा। चला तर मग पाहूया पहिला प्रश्न। पहिला प्रश्न आहे की खाली दिलेल्या संख्या रेषेच्या आधारे पुढील अंतरे काढा। म्हणजे एक संख्या रेषा दिलेली आहे आणि यावरून काही अंतरे काढायची सांगितलेली आहे। मग त्यात पहिला प्रश्न की पहिलं दिलं आहे की डिस्टन्स BE म्हणजे B पासून E चे अंतर काढा। मग यात B निर्देशक कुठे आहे तर हा B, त्याचा निर्देशक आहे 2 आणि E चा निर्देशक आहे 5। मग यात डिस्टन्स काढण्यासाठी म्हणजेच दोन निर्देशकांमधील अंतर काढण्यासाठी आपण काय करणार तर मोठ्या संख्येमधनं छोटी संख्या ही काय करायची असते वजा करायची असते। म्हणजेच मोठ्या निर्देशकामधनं छोटा निर्देशक हा कमी करायचा आहे। मग यासाठी आधी काय करू आपण पहिले B बिंदूचा निर्देशक। मग आता या ठिकाणी B बिंदूचा निर्देशक कोणता असणार B बिंदूचा निर्देशक कोणता आहे B बिंदूचा निर्देशक B बिंदूचा निर्देशक आहे 2, हा आहे 2। परत E बिंदूचा निर्देशक E बिंदूचा निर्देशक मग E बिंदूचा निर्देशक E बिंदू आहे या ठिकाणी त्याचा निर्देशक आहे 5। म्हणून आता काय करणार मोठी संख्या कोणती तर 5, 5 मधनं काय करणार 2 हा वजा करायचा आहे। म्हणजेच या ठिकाणी असणार म्हणून डिस्टन्स BE बरोबर काय असणार तर मोठ्या संख्येतनं 5 मधनं वजा करणार 2। म्हणजेच काय मिळणार 5तनं 2 गेले मिळणार 3। म्हणून या ठिकाणी डिस्टन्स BE बरोबर काय मिळणार तर 3। म्हणजे B पासून E चे अंतर किती आहे तर 3 आहे। त्याचप्रमाणे पाहू दुसरा प्रश्न। आता दुसरा यात दिले की डिस्टन्स JA। मग आता आधी घेणार डिस्टन्स JA मध्ये J चा निर्देशक काय आहे -2 आणि A चा निर्देशक आहे 1। म्हणून या ठिकाणी लिहा की J बिंदूचा निर्देशक काय आहे J बिंदूचा निर्देशक तर -2, हा आहे -2 आणि A बिंदूचा निर्देशक A बिंदूचा निर्देशक काय आहे A बिंदूचा निर्देशक A बिंदूचा निर्देशक आहे 1। मग यात आता मोठी संख्या कोणती असणार कोणत्याही मायनस संख्येपेक्षा प्लस ही काय असते नेहमी मोठी असते। म्हणजेच नेगेटिव्हपेक्षा पॉझिटिव्ह नंबर्स हा मोठा असतो। म्हणून या ठिकाणी डिस्टन्स JA बरोबर काय असणार तर मोठी संख्या 1 वजा निर्देशक काय असणार -2। म्हणून या ठिकाणी मग आता याला कंसाच्या बाहेर काढायचं ब्रॅकेटच्या बाहेर म्हणजे हा मायनस होणार प्लस। म्हणजेच 1 अधिक 2 म्हणजेच काय होणार 1 अधिक 2 मिळणार 3। म्हणून या ठिकाणी मिळणार की डिस्टन्स म्हणून डिस्टन्स JA बरोबर असणार 3। पाहूया तिसरा दिला इथे डिस्टन्स PC म्हणजे P आणि C मधील डिस्टन्स काढायचं आहे। मग यात पण काय घेणार P बिंदूचा निर्देशक
काय आहे पी बिंदूचा निर्देशक? पी बिंदू आहे या ठिकाणी त्याचा निर्देशक आहे -4. त्याचप्रमाणे सी बिंदूचा निर्देशक असणार सी बिंदूचा निर्देशक आहे 3, म्हणजेच 3. मग यात कोणती संख्या मोठी असणार? तर पॉझिटिव्ह नंबर्स म्हणजेच धनसंख्या. म्हणून या ठिकाणी लिहिणार डिस्टन्स ऑफ पी सी, म्हणजे पी सी मधील अंतर बरोबर काय असणार? तर 3 वजा 4. म्हणून काय होणार? कंसाच्या बाहेर येणार 3 अधिक 4, म्हणजेच काय मिळणार? तर 7. म्हणून या ठिकाणी डिस्टन्स पी सी बरोबर काय असणार? तर 7, म्हणजे यातील अंतर असणार 7. पाहूया चौथे उदाहरण आहे डिस्टन्स ऑफ जे एच. जे आणि एच मधील अंतर सांगायचं आहे. मग त्यासाठी आधी घेणार जे बिंदूचा निर्देशक. जे बिंदूचा निर्देशक आहे -2 आणि एच बिंदूचा निर्देशक काय आहे? एच बिंदूचा निर्देशक आहे -1. आता या ठिकाणी दोन्ही संख्या कशा आहेत? निगेटिव्ह आहेत, म्हणजे मायनस आहेत. तर त्यात जी संख्या लहान असते, दोन्ही निगेटिव्ह असतील म्हणजे दोन्ही वजा असतील, तर त्या संख्येमध्ये जी संख्या लहान असते ती सगळ्यात मोठी असते, म्हणजे सर्वात मोठी असते. म्हणून या ठिकाणी घेणार की डिस्टन्स ऑफ एच जे एच बरोबर असणार, मोठी संख्या लिहिणार -1 वजा 2 बरोबर काय मिळणार? हा -1, हा वजा होणार +2, म्हणजेच अधिक वजा मिळणार वजा, म्हणजे 2त 1 वजा होणार, पुन्हा मिळणार 1. म्हणून या ठिकाणी मिळणार डिस्टन्स ऑफ जे एच बरोबर असणार 1. त्याच प्रकारे पाहूया पाचवे. आता पाचव्या उदाहरणामध्ये सांगितले के आणि ओचे डिस्टन्स. मग यात पण लिहिणार के बिंदूचा निर्देशक. आधी लिहिणार के बिंदूचा निर्देशक. काय आहे के बिंदूचा निर्देशक? तो असणार -3, हा आहे -3. आणि ओ बिंदूचा निर्देशक काय आहे? ओ बिंदूचा निर्देशक तर तो आहे 0. मग आता कोणत्याही ऋण संख्येपेक्षा म्हणजे निगेटिव्ह संख्येपेक्षा 0 हा काय असतो? नेहमी मोठा असतो. म्हणून या ठिकाणी डिस्टन्स ऑफ के ओ बरोबर काय असणार? 0 वजा 3. म्हणून या ठिकाणी 0 हा वजा होणार +3, म्हणजेच काय मिळणार? 3. तर म्हणून या ठिकाणी लिहिणार की डिस्टन्स ऑफ के ओ बरोबर असणार 3. त्याचप्रकारे पाहू सहावे उदाहरण. सहाव्या उदाहरणामध्ये सांगितले ओ आणि ईचे डिस्टन्स काढायचे. मग ओ बिंदूचे निर्देशक काय आहे? तर ओ बिंदूचा निर्देशक आहे 0 आणि ई बिंदूचा निर्देशक काय आहे? ई बिंदूचा निर्देशक आहे 5. मग आता दोघांमध्ये मोठी संख्या कोणती? पॉझिटिव्ह आहे, म्हणून काय असणार? 5 मोठा असणार. म्हणून डिस्टन्स ऑफ ओ ई बरोबर काय असणार? 5 वजा 0, म्हणजेच काय मिळणार? 5तनं 0 गेले मिळणार 5. म्हणून डिस्टन्स ओ ई बरोबर किती असणार? तर 5 असणार. पाहूया सातवे उदाहरण दिले डिस्टन्स पी जे. पी पासून जेचे डिस्टन्स. मग यात लिहिणार पहिले पी बिंदूचे निर्देशक. पी बिंदूचा निर्देशक काय आहे? पी बिंदूचा निर्देशक आहे -4. त्याचप्रमाणे जे बिंदूचा निर्देशक आहे -2. म्हणून या ठिकाणी डिस्टन्स ऑफ
पी जे बरोबर काय असणार, तर मोठी संख्या असणार, जी लहान असते ती, म्हणजेच -2 +4. म्हणून या ठिकाणी मिळणार हा -2, हा वजा होणार +4 बरोबर काय मिळणार, अधिक वजा तो 4तनं 2 जाणार, मिळणार 2. म्हणून या ठिकाणी डिस्टन्स पी जे बरोबर काय असणार, 2. परत पाहूया 8वा प्रश्न. 8व्या प्रश्नामध्ये दिलं आहे डिस्टन्स क्यू बी. मग क्यू या ठिकाणी क्यू बिंदूचा निर्देशक काय आहे, क्यू बिंदूचा निर्देशक आहे -5. त्याच प्रकारे असणार बी बिंदू, हा बी बिंदू त्याचा निर्देशक बी बिंदूचा निर्देशक काय आहे, बी बिंदूचा निर्देशक तो आहे 2. मग मोठी संख्या काय असणार, डिस्टन्स ऑफ क्यू बी बरोबर आहे क्यू बिंदू -2, मग यात असणार 2 वजा 5, म्हणून असणार 2, हा वजा होणार +5, म्हणजेच मिळणार 7. म्हणून या ठिकाणी डिस्टन्स ऑफ क्यू बी बरोबर किती असणार, 7. या प्रकारे या प्रश्नांना सोडवायचे असेल. पाहूया दुसरा प्रश्न. त्याआधी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळविण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक नक्कीच करा. पाहूया दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न दिला आहे की बिंदू ए चा निर्देशक x आणि बिंदू बी चा निर्देशक y आहे. म्हणजे बिंदू ए चा निर्देशक x दिला आहे आणि y चा निर्देशक म्हणजे बी चा निर्देशक हा y दिला आहे. तर खालील बाबतीत डिस्टन्स ए बी काढा. तर याच्यावरनं डिस्टन्स ए आणि बी काढायचं आहे. म्हणजेच आपण काय करू, तर याला मानणार की यात की ए हा ए काय असणार की ए बिंदूचा निर्देशक. मग ए बिंदूचा निर्देशक. आता ए बिंदूचा निर्देशक प्रश्नात सांगितलं की ए बिंदूचा निर्देशक हा काय असणार, x असणार आणि x दिलाय 1, म्हणून या ठिकाणी असणार तो असणार x आणि तो असणार काय a. त्याचप्रमाणे बी बिंदूचा निर्देशक आता बी बिंदूचा निर्देशक त्यांनी सांगितलं की बी बिंदूचा निर्देशक काय आहे, y आहे. म्हणून बी बिंदूचा निर्देशक असणार y आणि तो आहे 7. मग आता या ठिकाणी दोन्हींमध्ये मोठी संख्या कोणती असणार, त्याप्रमाणे लिहिणार की या ठिकाणी लिहिणार डिस्टन्स ऑफ, म्हणून डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर काय असणार की मोठी संख्या असणार 7, त्यातनं वजा करायचं असणार 1, म्हणजेच 7 वजा 1 बरोबर असणार 7 मधनं 1 जाणार, मिळणार 6. म्हणून डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर असणार 6. त्याच प्रकारे पाहू दुसरे उदाहरण. आता दुसरे उदाहरण काय दिले, दुसऱ्या उदाहरणामध्ये दिले x दिलाय 6 आणि y दिला आहे -2. म्हणून या ठिकाणी लिहिणार ए बिंदूचे निर्देशक. आता ए बिंदूचा निर्देशक काय दिलाय, ए बिंदूचा निर्देशक आहे आता x आणि तो दिलाय 6. त्याचप्रमाणे y बिंदूचा निर्देशक काय आहे, y बिंदूचा या ठिकाणी बी बिंदू असणार b, त्याचा निर्देशक y आणि y बरोबर किती आहे, तर y दिला या ठिकाणी -2. म्हणून या ठिकाणी डिस्टन्स ऑफ ए बी, डिस्टन्स घेणार ए बीचे काय आहे ए बी. ए या ठिकाणी 6 आणि बी हा या ठिकाणी असणार -2. दोघांमध्ये मोठी संख्या असणार 6, म्हणजे 6 वजा 2 मिळणार काय, 6 अधिक 2 म्हणजेच मिळणार 8. म्हणून या ठिकाणी डिस्टन्स ए बी किती मिळणार, तर तो असणार 8. त्याच प्रकारे पाहू तिसरे उदाहरण. आता तिसऱ्या उदाहरणामध्ये x हा दिला आहे -3. म्हणून या ठिकाणी ए बिंदूचा निर्देशक
काय आहे ए बिंदूचा निर्देशक? तो आहे x आणि तो आहे -3. त्याचप्रमाणे बी बिंदूचा निर्देशक काय आहे? बी बिंदूचा निर्देशक तो आहे y आणि तो दिलाय 7. म्हणून या ठिकाणी घेणार डिस्टन्स ए बी. म्हणून डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर काय असणार? मोठी संख्या यात असणार 7, म्हणजे 7 वजा 3 बरोबर काय होणार? 7 अधिक 3 वजा होणार अधिक, म्हणून 7 अधिक 3 मिळणार 10. म्हणून या ठिकाणी असणार डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर किती मिळणार? तर असणार 10. या प्रकारे या उदाहरणाला सोडवायचे असेल. पाहूया चौथे उदाहरण दिले की x बरोबर असणार -4 आणि y बरोबर असणार -5. म्हणून या ठिकाणी ए बिंदूचा निर्देशक मिळणार काय असणार? तो असणार x आणि x आहे -4. त्याचप्रमाणे असणार बी बिंदूचा निर्देशक लिहिणार बी बिंदूचा निर्देशक काय असणार? बी बिंदूचा निर्देशक असणार आता y आणि y बरोबर असणार काय असणार? y बरोबर आहे -5. मग आता दोघांमध्ये मोठी संख्या म्हणून या ठिकाणी म्हणणार डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर काय असणार? तर मोठी संख्या दोन्ही वजा असतील तर जी सगळ्यात छोटी ती काय असणार? मोठी. म्हणून -4 वजा 5 म्हणजेच या ठिकाणी -4 हा वजा होणार अधिक 5 म्हणजेच अधिक वजा होणार वजा म्हणजेच मिळणार काय? तर 1. 5तनं 4 गेले 1. म्हणून या ठिकाणी डिस्टन्स ए बी बरोबर असणार 1. त्याचप्रकारे पाहू पाचवे उदाहरण. यात दिले ए बिंदूचे निर्देशक काय असणार? ए बिंदूचा निर्देशक बरोबर आहे x बरोबर -3. त्याचप्रमाणे असणार बी बिंदूचा निर्देशक बरोबर असणार y बरोबर आहे -6. म्हणजेच या ठिकाणी लिहिणार डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर काय असणार? तर दोघांमध्ये मोठी संख्या काय असणार? -3 ही मोठी असणार आणि -6 म्हणजेच काय होणार? हा बाहेर येणार हा -3 वजा होणार अधिक 6. मग आता हा अधिक हा वजा अधिक वजा मिळणार वजा 6तनं 3 जाणार मिळणार 3. म्हणून या ठिकाणी डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर किती असणार? 3. त्याचप्रमाणे पाहूया 6वा प्रश्न. आता या ठिकाणी ए दिलाय ए बिंदूचा निर्देशक काय असणार? मग ए बिंदूचा निर्देशक असणार ए बिंदूचा निर्देशक काय आहे? तर तो असणार x बरोबर असणार 4. त्याचप्रमाणे बी बिंदूचा निर्देशक काय असणार? तो आहे y आणि y बरोबर आहे -8. म्हणजेच मग आता या दोघांमधील म्हणून डिस्टन्स ऑफ ए बी काय असणार? मोठी संख्या तर प्लस ही मोठी असते म्हणजे 4 वजा 8. मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करू तर काय मिळणार? हा 4 वजा होणार अधिक 8 म्हणजे 4 आणि 8 मिळणार 12. म्हणून या ठिकाणी डिस्टन्स ए बी बरोबर किती असणार? तर 12. या प्रकारे हे उदाहरणे सोडवायची आहेत. चला तर मग पाहूया प्रश्न क्रमांक 3. आता प्रश्न क्रमांक 3 दिला आहे की खाली दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर 2 बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा. दिलेले बिंदू एकरेषीय नसतील तर तसे लिहा. म्हणजेच त्यांनी 3 बिंदू दिलेले आहेत, 3 अंतर दिलेले आहेत. त्यावरून सांगायचे की ते 3 बिंदू एकरेषीय आहेत की नाही आणि असतील तर दरम्यानता सांगायचे आहे. मग अशा याच्यामध्ये काय करणार? तर यात पहा की ही समजा ही एक रेषा असणार. आता ह्या रेषेवरती या ठिकाणी
पी क्यू आर दिला आहे, म्हणजे या ठिकाणी असणार पी, या ठिकाणी असणार क्यू आणि या ठिकाणी असणार आर. मग यात काय मिळणार, तर यात हा पी आर जर हे एक रेषीय असतील तर पी आर डिस्टन्स पी आर हा काय असणार, या दोघांची बेरीज, म्हणजे दोघांच्या बेरजेच्या समान, म्हणजेच काय असणार डिस्टन्स पी क्यू अधिक डिस्टन्स क्यू आर. काय मिळणार पा, या दोघांची बेरीज म्हणजे पी क्यू अधिक क्यू आर बरोबर काय मिळणार, पी आर मिळेल. केव्हा मिळणार, जेव्हा ते बिंदू एक रेषीय असतील तेव्हा. मग आपण यांना पण त्याच प्रकारे सोडवून पाहूया. तर यात सगळ्यात आधी काय करणार, तर दिलेले बिंदू घेऊ, म्हणजेच दिलेले बिंदू. आता या ठिकाणी उकलमध्ये दिलेली मापे लिहून घ्या. काय दिलेत, डिस्टन्स दिला आहे, पी आरचा डिस्टन्स दिला आहे 7, नंतर डिस्टन्स दिला आहे पी क्यूचा तो आहे 10 आणि डिस्टन्स दिला आहे क्यू आर तो आहे 3. हे डिस्टन्स दिलेली आहे. मग आता यात पाहिजे की जे दोन लहान मापे आहेत, लहान माप कोणते आहे, पी आर आणि क्यू आर, या दोघांची प्लस ही काय मिळायला पाहिजे, तिसऱ्या याच्या समान. म्हणून आपण या ठिकाणी आधी घेऊ की डिस्टन्स पी आर अधिक डिस्टन्स दुसरी लहान संख्या पी आर आणि हा क्यू आर डिस्टन्स क्यू आर, या दोघांची बेरीज काय असणार, पी आर आहे 7 आणि क्यू आर आहे अधिक 3. म्हणजेच म्हणून या ठिकाणी डिस्टन्स पी आर अधिक डिस्टन्स क्यू आर बरोबर किती मिळणार, तर हे असणार 10. याला आपण मानू समीकरण 1, हे असणार समीकरण 1. त्याचप्रमाणे आता इथे व डिस्टन्स पी क्यू किती आहे, डिस्टन्स पी क्यू आहे 10, हे असणार तुमचं समीकरण 2. मग आता समीकरण 1 व समीकरण 2 यावरून काय मिळालं, तर ते लिहिणार पा, काय लिहिणार की समीकरण 1 व 2 वरून, समीकरण 1 व 2 वरून काय मिळते, तर दोघांची बेरीज कशी आहे, समान आहे. म्हणून या ठिकाणी लिहू शकता तुम्ही समीकरण 1 व 2 वरून काय मिळणार, तर डिस्टन्स पी आर अधिक डिस्टन्स क्यू आर हा बरोबर आहे कोणाच्या, डिस्टन्स पी क्यूच्या, डिस्टन्स पी क्यूच्या. म्हणजेच या दोघांची प्लस ही 10 आहे आणि डिस्टन्स पी क्यू हा पण किती आहे, 10 आहे. म्हणून हे बिंदू काय असतील, एक रेषीय बिंदू असतील. म्हणून बिंदू कोणते दिलेत, तर आता या ठिकाणी बिंदू कोणकोणते आहेत, पी क्यू आर. आता या ठिकाणी आर हा दोन्ही याच्यात आहे, यात पण आर आहे, यात पण आर आहे, म्हणजे आर हा काय असणार, मध्यबिंदू असेल. म्हणून या ठिकाणी पी आर आणि क्यू हे एक रेषीय आहेत, हे बिंदू एक रेषीय आहेत. मग आता दरम्यानता सांगायची, म्हणून काय सांगणार, बिंदू आर हा बिंदू पी व क्यू च्या दरम्यान आहे. म्हणजेच यात काय असणार पा, पी आर आणि क्यू आर दोघांमध्ये आर हा आहे, म्हणजे दोघांमध्ये आहे. म्हणजेच काय असणार, तर या ठिकाणी या प्रकारे असतील ते बिंदू की पहिले असणार पी, नंतर असणार आर आणि नंतर असणार क्यू. म्हणजेच या प्रकारे पी आर क्यू, मग आर काय असणार, पी आणि क्यूच्या दरम्यान असेल. या प्रकारे ह्या उदाहरणाला सोडवायचे असेल. पाहूया पुढचे उदाहरण. मग दुसऱ्या उदाहरणामध्ये दुसरे उदाहरण दिले की डिस्टन्स आर एस बरोबर 8, डिस्टन्स एस टी बरोबर 6 आणि डिस्टन्स आर टी बरोबर 4. मग यात सगळ्यात आधी काय करणार, तर उकलमध्ये दिलेले अंतर लिहायचे आहे. डिस्टन्स आर एस बरोबर 8
डिस्टन्स एस टी बरोबर 6 आणि डिस्टन्स आर टी बरोबर असणार 4. मग आता यात लहान असणारे डिस्टन्स, कमी असणारे डिस्टन्स या दोघांची बेरीज, म्हणून या ठिकाणी डिस्टन्स एस टी अधिक डिस्टन्स एस टी आणि आर टी, डिस्टन्स ऑफ आर टी बरोबर काय असणार, एस टी आहे 6 आणि आर टी आहे 4. म्हणून या ठिकाणी म्हणून काय मिळणार, डिस्टन्स एस टी अधिक डिस्टन्स आर टी बरोबर किती मिळणार 10. हे मिळालं समीकरण 1. हे असणार समीकरण 1. मग आता आणि डिस्टन्स आर एस बरोबर किती आहे, तर हे आहे 8. हे मिळालं समीकरण 2. मग आता समीकरण 1 व 2 समान आहेत का, तर नाही. म्हणून याला लिहिणार समीकरण 1 व 2 वरून 1 व 2 वरून काय मिळणार, तर मिळणार की डिस्टन्स एस टी अधिक डिस्टन्स आर टी नॉट इक्वल, म्हणजे समान नाही कोणाच्या, तर डिस्टन्स आर एसच्या. मग हे समान नाही म्हणून काय होणार, म्हणून समान नाहीत म्हणून मग बिंदू कोणते आहेत, आर एस टी. म्हणून बिंदू आर एस व टी हे एक रेषीय नाहीत. म्हणून काय असणार, या दोघांची बेरीज ही समान नाही, म्हणून या दोघांची बेरीज ही तिसऱ्याच्या समान नाही. म्हणून बिंदू आर एस टी हे एक रेषीय बिंदू असतील का, तर नसतील. या प्रकारे याला सोडवायचं आहे. पाहूया तिसरे उदाहरण. मग डिस्टन्स ए बी बरोबर दिला आहे 16, डिस्टन्स सी ए बरोबर दिला आहे 9 आणि डिस्टन्स बी सी बरोबर दिला आहे 7. मग आता यात काय करणार, 2 लहान असणारे यांचे डिस्टन्स आधी उकलमध्ये लिहून घेऊ. की उकलमध्ये लिहिणार डिस्टन्स ए बी हा दिला आहे 16, डिस्टन्स सी ए हा दिला आहे 9 आणि डिस्टन्स बी सी बरोबर दिला आहे 7. मग आता यात काय करणार, तर सी ए अधिक बी सी म्हणजेच डिस्टन्स सी ए अधिक डिस्टन्स बी सी बरोबर काय असणार, सी ए काय दिला आहे 9 अधिक बी सी आहे 7. म्हणून डिस्टन्स सी ए अधिक डिस्टन्स ऑफ बी सी बरोबर किती, 9 आणि 7 मिळणार 16. हे मिळालं समीकरण 1. त्याच प्रकारे व डिस्टन्स ए बी, मग राहिलं काय, डिस्टन्स ए बी बरोबर किती आहे, तर हे आहे 16. म्हणजे हे मिळालं समीकरण 2. मग समीकरण 1 व 2 काय आहे, समान आहे. म्हणून या ठिकाणी घेणार की समीकरण 1 व 2 वरून 1 व 2 वरून काय मिळालं, तर मिळणार की डिस्टन्स सी ए अधिक डिस्टन्स बी सी बरोबर आहे डिस्टन्स ए बीच्या. म्हणून आता हे समान आहेत म्हणून काय लिहिणार, समान आहेत म्हणून बिंदू ए बी सी काय असतील, एक रेषीय असतील. पण त्याआधी पहा कोणत्या दरम्यान असणार, तर सी 2 वेळा आला आहे म्हणून सी हा काय असणार, दोघांच्या मध्ये असणार. म्हणून बिंदू ए सी बी हे एक रेषीय आहेत. हे एक रेषीय आहेत आणि बिंदू सी हा बिंदू ए व बी च्या दरम्यान आहे. म्हणजेच काय असणार, तर बिंदू सी हा
दरम्यान असेल ए आणि बीच्या. या प्रकारे या उदाहरणाला सोडवायचे असेल. पाहूया चौथे उदाहरण. चौथे उदाहरण दिले की डिस्टन्स एल एम बरोबर 11, डिस्टन्स एम एन बरोबर 12 आणि डिस्टन्स एन एल बरोबर 8. मग यात उकलमध्ये लिहून घ्या मापे. डिस्टन्स एल एम बरोबर आहे 11, डिस्टन्स एम एन बरोबर आहे 12 आणि डिस्टन्स एन एल बरोबर आहे 8. मग लहान असणारे अंतरे कोणती? 11 आणि 8. म्हणून या ठिकाणी डिस्टन्स एल एम अधिक डिस्टन्स एन एल बरोबर काय असणार? एम एन आहे 11 अधिक एन एल आहे 8. म्हणून या ठिकाणी काय मिळणार? डिस्टन्स एल एम अधिक डिस्टन्स एन एल बरोबर किती होणार? 11 आणि 18 मिळून होणार 19. हे मिळालं समीकरण 1. त्याचप्रमाणे व डिस्टन्स राहिला आहे डिस्टन्स एम एन बरोबर किती आहे? तर तो आहे 12. हे मिळालं समीकरण 2. मग आता समीकरण 1 व 2 समान आहेत का? तर नाही. म्हणून या ठिकाणी घेणार की समीकरण 1 व 2 वरून. मग आता 1 व 2 वरून काय मिळणार? तर डिस्टन्स एल एम अधिक डिस्टन्स एन एल बरोबर नसणार. नॉट इक्वल कोणाच्या? डिस्टन्स एम एनच्या. म्हणजे हे समान नाही. म्हणून काय मिळणार? तर बिंदू एल एम एन हे एकरेषीय नाहीत. म्हणून बिंदू एल एम व एन हे एक रेषीय नाहीत. या प्रकारे ह्या उदाहरणाला सोडवायचे असेल. पाहूया पाचवे उदाहरण. तर पाचवे उदाहरण दिले की डिस्टन्स एक्स वाय बरोबर 15, डिस्टन्स वाय झेड बरोबर 7 आणि डिस्टन्स एक्स झेड बरोबर किती दिलं आहे? 8. तर मग यात काय करणार? लहान संख्यांची बेरीज करणार, म्हणजे लहान अंतरांची बेरीज. मग यात आधी लिहून घ्या उकल. आता उकलमध्ये हे परत लिहिणार. मग यात आपण डायरेक्ट लिहू की ह्या दोघांची बेरीज काय होणार? तर डिस्टन्स वाय झेड अधिक डिस्टन्स एक्स झेड बरोबर काय असणार? वाय झेड आहे 7 अधिक एक्स झेड आहे 8. म्हणून या ठिकाणी मिळणार डिस्टन्स वाय झेड अधिक डिस्टन्स एक्स झेड बरोबर किती असणार? 7 आणि 8 मिळून होणार 15. म्हणजेच हे मिळालं समीकरण 1. त्याचप्रमाणे राहिलेले डिस्टन्स कोणते आहे? व डिस्टन्स एक्स वाय बरोबर किती दिलं आहे? तर 15. हे मिळालं समीकरण 2. आता समीकरण 1 व 2 काय आहेत? समान आहेत. म्हणून समीकरण 1 व 2 वरून. मग समीकरण 1 व 2 वरून काय मिळणार? तर म्हणून मिळणार डिस्टन्स वाय झेड अधिक डिस्टन्स एक्स झेड बरोबर काय असणार? डिस्टन्स एक्स वाय. म्हणजेच डिस्टन्स वाय झेड अधिक डिस्टन्स एक्स झेड काय असणार? समान असणार डिस्टन्स एक्स वायला. म्हणून दिलेले बिंदू, म्हणून काय असणार? दिलेले बिंदू कोणते असणार? आता यात दरम्यान कोणता असणार? झेड हा मध्ये असणार. म्हणून बिंदू कोणते असणार? तर झेड हा मध्ये असणार. म्हणजेच एक्स झेड वाय हे एक रेषीय आहेत. एक रेषीय आहेत. मग दरम्यान कोणता असणार? तर झेड. बिंदू झेड हा वाय
वाय नाही, बिंदू एक्स व वायच्या दरम्यान आहे. म्हणजेच काय असणार तर एक्स झेड वाय हे एक रेषीय बिंदू असणार. ते कसे असणार तर ते असणार एक्स मध्ये असणार झेड आणि असणार वाय. या प्रकारे ते बिंदू असतील. म्हणून बिंदू झेड हा बिंदू एक्स आणि वायच्या काय असणार दरम्यान असणार. या प्रकारे या उदाहरणाला सोडवायचे असेल. पाहूयात शेवटचे उदाहरण. 6वे उदाहरण काय आहे. डिस्टन्स DE 5, EF 8 आणि DF 6. मग यात लहान असणाऱ्या संख्या कोणत्या, लहान असणारे अंतर DE आणि DF. मग यात घेऊ आपण उकलमध्ये दोघांची बेरीज कोणती, डिस्टन्स DE अधिक डिस्टन्स DF. काय आहे DE आहे 5 अधिक DF आहे 6. म्हणून या ठिकाणी डिस्टन्स मिळणार DE अधिक डिस्टन्स DF बरोबर किती 6 आणि 5 मिळणार 11. हे झाले समीकरण 1. मग आता राहिलेले डिस्टन्स कोणते आहे व डिस्टन्स EF बरोबर किती आहे 8. हे मिळालं समीकरण 2. 1 व 2 समान आहेत का नाही. मग हे काय असतील एक रेषीय नाहीत. मग या ठिकाणी लिहिणार की समीकरण 1 व 2 वरून 1 व 2 वरून काय मिळाले तर यात मिळाले की डिस्टन्स DE व नाही अधिक डिस्टन्स DF नॉट इक्वल म्हणजे समान नाही कोणाच्या डिस्टन्स EFच्या. हे समान नाही. म्हणून काय तर दिलेले बिंदू कोणते असणार DEF. म्हणून बिंदू DE व F हे एक रेषीय बिंदू नाहीत. म्हणजेच हे एक रेषीय बिंदू असणार का तर नाही. या प्रकारे ह्या उदाहरणाला सोडवायचे आहे. चला तर मग पाहूया 4था प्रश्न. त्याआधी मित्रांनो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. त्यामुळे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील. तर पाहूया 4थं उदाहरण. 4था प्रश्न दिला आहे की एका संख्यारेषेवर ABC हे बिंदू असे आहेत की डिस्टन्स AC बरोबर 10, डिस्टन्स CB बरोबर 8 आणि तर डिस्टन्स AB काढा आणि यात सर्व पर्यायांचा विचार करायचा सांगितला आहे. म्हणजेच ABC हे एक रेषीय बिंदू आहे. मग आता सर्व पर्यायांचा विचार करताना काय करणार पहा. काय असू शकतो की पहिली शक्यता असू शकते ही एक संख्यारेषा आहे. यात पहिला बिंदू असणार A, दुसरा असणार B आणि तिसरा असणार C असे असू शकतात. किंवा या ठिकाणी पहिला असणार A, दुसरा असणार C आणि तिसरा असणार B असेही असू शकतात. किंवा या ठिकाणी असणार पहिला असणार B, दुसरा असणार C आणि तिसरा असणार मध्ये असणार A आणि तिसरा असणार C असेही असू शकतात. मग यात पाहू आपण कोणती शक्यता बरोबर असू शकते. मग यात काय दिलंय की AB या ठिकाणी माप आहे AC पूर्ण दिला आहे. ACचे माप किती दिले तर 10 आणि नंतर CB म्हणजे हा BC हा दिला आहे 8. म्हणजे यावरून ABचे माप मिळणार काय मिळणार 10 मधनं 8 जाणार तर हा मिळणार 2. म्हणजे ही शक्यता असू शकते. त्याचप्रमाणे दुसरी शक्यता बघू तर यात ACचे माप दिले किती दिले 10 आणि CB हा दिला आहे CB दिला आहे 8. म्हणजे या ठिकाणी AB बरोबर किती मिळू शकतो 18 मिळू शकतो. ही शक्यता असू शकते. आणि तिसरी शक्यता या ठिकाणी AB दिला आहे का नाही हे माप काढायचे आहे. नंतर AC दिला आहे 10 आणि CB म्हणजेच हा CB पूर्ण दिला आहे किती 8
ही शक्यता असू शकते का? नाही, कारण की ए पासून सी याचे अंतर 18 आहे, तर बी पासून सी याचे अंतर काय असले पाहिजे? 18पेक्षा जास्त असले पाहिजे, म्हणून ही शक्यता असू शकत नाही. शक्यता फक्त ह्या दोन असणार. मग आपण ह्या दोघांची काय करू? उदाहरणे सोडवून दाखवू की ह्या दोन शक्यता असू शकतात. मग आता शक्यता देण्यासाठी दोन शक्यता ह्या शक्य असू शकतात, त्यामुळे आपण काय करणार? तर आधी बी बिंदू हा दरम्यान दाखवू, म्हणजे बी बिंदू हा मध्यबिंदू दाखवू आणि त्याप्रमाणे सोडवून घेऊ. तर मग यात काय करणार? तर उकलमध्ये काय करणार? तर दिलेली मापे लिहून घ्या. तर यात दिलं आहे की डिस्टन्स AC बरोबर दिला आहे 10 आणि डिस्टन्स CB हा बरोबर दिला आहे 8. मग आता यात काय आहे? आणि ABC हे काय आहेत? एक रेषीय बिंदू आहेत. बिंदू ABC हे एक रेषीय बिंदू आहे. मग आपण या ठिकाणी काय करू की समजा मानून घेऊ. काय मानणार? की समजा यात काय असणार की बी बिंदू हा मध्यबिंदू असणार, म्हणजेच बिंदू बी म्हणायला की बिंदू बी हा काय असणार? बिंदू A व C च्या काय असणार? तो दरम्यान असेल. म्हणजे समजा बिंदू बी हा बिंदू A व C च्या दरम्यान असेल, म्हणून त्याची कृती काय तयार होणार? ही आकृती समजा या प्रकारे घेतली आपण, तर या ठिकाणी असणार बी हा मध्यबिंदू असणार, म्हणजे या ठिकाणी A, या ठिकाणी C आणि B हा या ठिकाणी कुठेतरी असेल. या प्रकारे शक्यता होईल. म्हणून आपण लिहिणार आता AC म्हणजे काय मिळणार की डिस्टन्स AC हा AC काय असणार? बरोबर असणार डिस्टन्स AB अधिक डिस्टन्स BC, म्हणजेच डिस्टन्स AB अधिक डिस्टन्स BC, त्याला CB लिहा. CB म्हणजेच डिस्टन्स AB अधिक डिस्टन्स CB मिळून काय होणार? AC. मग यात आता माप AC चे माप दिले आहे का? तर AC दिला आहे 10, म्हणून या ठिकाणी 10 बरोबर AB काढायचा आहे, म्हणून डिस्टन्स AB आणि हा डिस्टन्स CB काय दिला आहे? तर 8. मग आता AB चे डिस्टन्स काढायचं आहे. हा इकडे प्लस आहे, इकडे येऊन काय होणार? मायनस, म्हणजे अधिक आहे, इकडे येऊन होणार वजा, म्हणून याला लिहून घेऊ इकडे पुढे. डिस्टन्स AB बरोबर असणार 10 वजा 8, म्हणून डिस्टन्स AB बरोबर किती मिळणार? 8तनं 10तनं 8 गेले, मिळणार 2, म्हणजेच डिस्टन्स AB काय असणार? 2. ही शक्यता असणार पहिली. ही माना पहिली शक्यता. आता याप्रमाणे आपण घेऊ दुसरी शक्यता. यात घेणार दुसरी शक्यता काय मानता येईल? आता बी बिंदू हा मध्ये घेतला आहे आपण, आता घेऊ C बिंदू मध्ये घेऊ. म्हणजेच या ठिकाणी लिहिणार काय? लिहिणार की बिंदू C हा बिंदू A व B च्या दरम्यान आहे. आता या ठिकाणी घेतलं की बिंदू C हा बिंदू A व B च्या दरम्यान आहे, म्हणून या ठिकाणी ही जी आकृती तयार होईल ती कशी होणार? तर आता C हा मध्ये आहे, म्हणजेच पुढचा असणार A, मागचा बिंदू असणार B आणि C हा या ठिकाणी कुठेतरी असणार, म्हणजे C हा मध्यबिंदू असणार. A आणि B या दोघांच्या मध्ये कुठेतरी तो असणार. आणि या ठिकाणी कोणता होता? B हा मध्ये होता. मग आता याप्रमाणे काय घेणार? मग या ठिकाणी मिळणार, म्हणून आता AB म्हणजे डिस्टन्स AB हा AB कसा मिळणार? तो बरोबर मिळणार डिस्टन्स AC अधिक डिस्टन्स CB, जे डिस्टन्स AC अधिक डिस्टन्स CB
AC अधिक CB मिळून काय मिळणार तर AB. म्हणून AB माहिती नाही, मग या ठिकाणी ACचे माप दिले 10, मग हा असणार 10 अधिक CB दिला आहे 8, म्हणून हा 8. म्हणून या ठिकाणी म्हणून डिस्टन्स AB बरोबर किती 10 अधिक 8 मिळणार 18. म्हणजेच डिस्टन्स AB 18 किंवा डिस्टन्स AB बरोबर काय असू शकते 2. म्हणून या ठिकाणी लिहिणार तर म्हणून डिस्टन्स AB हा काय असू शकतो 2 किंवा 18 असेल. डिस्टन्स AB बरोबर 2 किंवा 18 असेल. या प्रकारे ह्या उदाहरणाला सोडवायचे आहे. चला तर मग पाहूया पाचवा प्रश्न. पाचवा प्रश्न आहे XYZ हे एक रेषीय बिंदू आहे. त्यात दिले की डिस्टन्स XY बरोबर 17, डिस्टन्स YZ बरोबर 8, तर डिस्टन्स XZ काढा. म्हणजे हा प्रश्न मागच्या प्रश्न समानच आहे. यातही काय असणार दोनच शक्यता असतात. एक तर त्यांची बेरीज होऊ शकते, दोघांची बेरीज ही तिसऱ्याच्या समान, किंवा दोघांची वजाबाकी ही तिसऱ्याच्या समान असेल. मग यात बिंदू कोणते दिले की XYZ, मग आपण एक तर दरम्यान मानू Y किंवा दरम्यान मानू Z. दोन शक्यता घेऊन याला आपण सोडवून घेऊया. तर यात पहा उकलमध्ये सुरुवातीला उकलमध्ये काय दिले तर उकलमध्ये दिले की डिस्टन्स XY हा दिलाय 17 आणि दिलाय की डिस्टन्स YZ हा दिलाय 8. मग आता यात आपण काय करू की समजा बिंदू Y हा काय असणार दरम्यान असणार X आणि Zच्या. म्हणजेच बिंदू Y हा बिंदू X व Z च्या दरम्यान आहे. मग दरम्यान आहे तर काय होणार त्याप्रमाणे आपण आकृती बनवून घेऊ एक रफ. तर यात असणार आधी असणार X, नंतरचा असणार Z आणि दरम्यान असणार त्यांच्या Y. या प्रकारे ती रफ फिगर बनेल, म्हणजे रफ आकृती तयार होईल. म्हणून या काय असणार ते डिस्टन्स XZ बरोबर काय असणार तर डिस्टन्स XZ काढायचं काय XZ हा बरोबर असणार डिस्टन्स XY अधिक डिस्टन्स YZ. म्हणजेच XY हा XZ काय असणार XY अधिक YZच्या बरोबर असणार. मग आता यात मापे कोणती दिले XY दिलाय आणि दिलाय YZ. म्हणून या ठिकाणी XY किती दिलाय तर 17 अधिक YZ दिलाय 8. मग 17 आणि 8 मिळून किती होणार तर मिळणार 25. म्हणून या ठिकाणी डिस्टन्स XZ बरोबर किती मिळणार तर मिळणार 25. ही असणार तुमची शक्यता पहिली. आता याचप्रमाणे घेऊ आपण शक्यता दुसरी. तर दुसरी शक्यता काय असणार दुसरी शक्यतामध्ये आपण आता हा B बिंदू दरम्यान घेतलाय. आता घेणार Z बिंदू हा दरम्यान घेऊ की बिंदू Z हा बिंदू कोणाच्या दरम्यान असणार X व Yच्या. बिंदू X व Yच्या दरम्यान आहे, यांच्या दरम्यान आहे. म्हणून ही रफ फिगर बनवून घेऊ आपण. तर रफ फिगरमध्ये काय बनणार तर आधी असणार X, नंतर असणार Y आणि मध्ये असणार Z. मध्ये हा कुठेतरी असणार. म्हणून या प्रकारे आता याप्रमाणे काय मिळणार तर म्हणून या ठिकाणी मिळणार XY डिस्टन्स XY हा बरोबर असणार काय असणार तर डिस्टन्स XZ अधिक डिस्टन्स YZच्या बरोबर. म्हणजेच XY हा काय असणार XZ अधिक
वाय झेड. म्हणून यात मापे एक्स वाय दिलं आहे का, एक्स वाय दिलं आहे 17, म्हणून या ठिकाणी असणार 17 बरोबर एक्स झेड काढायचा आहे. हा माहितीने म्हणून याला एक्स झेडच लिहा, एक्स झेड अधिक वाय झेड काय दिलं आहे, वाय झेड आहे 8, वाय झेड मिळाला 8. मग आता यात काय करणार, हा इकडे प्लस आहे, इकडे येऊन होणार मायनस. म्हणून या ठिकाणी असणार डिस्टन्स एक्स झेड बरोबर असणार 17 वजा 8, म्हणजेच किती मिळणार, 17मधनं 8 जाणार मिळणार 9. म्हणून या ठिकाणी डिस्टन्स ऑफ एक्स झेड बरोबर असणार 9. म्हणजेच काय शक्यता असू शकते, एक्स झेड असू शकतो 25 किंवा एक्स झेड असू शकतो 9. म्हणून या ठिकाणी लिहून घ्या. तर काय लिहिणार, म्हणून डिस्टन्स ऑफ एक्स झेड बरोबर किती असू शकतो, 25 किंवा 9 असेल. या प्रकारे ह्या उदाहरणाला सोडवायचे असेल. चला तर मग पाहूया 6वा प्रश्न. 6वा प्रश्न सांगितला आहे की आकृती काढून प्रश्नाची उत्तरे लिहा. यात पहिलं उदाहरण दिलं आहे. पहिले उदाहरण आहे की जर ए बी सी हे एक रेषीय बिंदू असतील आणि लेंथ ए सी बरोबर 11, लेंथ बी सी बरोबर 6.5, तर लेंथ ए बी काढा. म्हणजेच आकृती काढून काढायला लावलं आहे. म्हणून ही एक रेषा घेतलेली आहे. या रेषेवरती ए बी सी हे काय आहेत, एक रेषीय बिंदू आहेत. म्हणून आपण यांना देऊ की हा इथे असणार ए, इकडे असणार सी आणि या ठिकाणी मध्ये कुठेतरी असणार हा बी असणार. मग आता ही झाली आकृती काढून. मग यात दिलेली मापे काय आहेत, तर लेंथ ए सी, ए पासून सी पर्यंतचे अंतर किती आहे, म्हणजे हा ए पासून या ठिकाणी सी पर्यंत हे अंतर आहे 11. आणि नंतर दिले की बी पासून सी, हा बी आणि हा सी या दोघांमधील अंतर हे किती आहे, तर 6.5 आहे. त्यावरून ए बी याचे अंतर काढायचे आहे. मग आता यात काय करणार, तर यात म्हणून या ठिकाणी घेऊ आपण की लेंथ ए पासून सी, ए सी काय मिळणार, तर ए बी अधिक बी सी मिळणार. म्हणजेच काय मिळणार पहा, लेंथ ए सी बरोबर काय असणार की लेंथ ए बी अधिक लेंथ बी सी. मग यावरून आपल्याला ए बी हा मिळेल. मग आता यात मापे दिलेली मापे काय असणार की ए सी काय दिलं आहे तुम्हाला, ए सी दिलेला आहे 11. म्हणून या ठिकाणी लिहिणार 11 बरोबर लेंथ ए बी काढायचं आहे. म्हणून लिहायला तसंच लिहा, लेंथ ए बी अधिक बी सी काय दिला आहे, तर 6.5, म्हणजे हा असणार 6.5. आता हा इकडे प्लस आहे, इकडे येऊन काय होणार मायनस. म्हणून या ठिकाणी याला लिहून घे इकडे, लेंथ ए बी बरोबर काय असणार 11 वजा 6.5. म्हणजेच 11मधनं 6.5 जाणार, तर उरणार किती, ते 5 गेले 10.5 आणि 4, म्हणजेच मिळणार 4.5. म्हणून या ठिकाणी काय असणार, लेंथ ए बी बरोबर काय असणार, तर 4.5 याची लेंथ असणार. म्हणजे ही लेंथ ए बीची लेंथ असणार 4.5. 4.5 आणि 6.5 मिळून काय होणार, तर 11. या प्रकारे ह्या उदाहरणाला सोडवायचे असेल. पाहूया दुसरे उदाहरण. तर दुसरे उदाहरण सांगितलं आहे की जर आर एस टी हे एक रेषीय असतील आणि लेंथ एस टी बरोबर 3.7, लेंथ आर एस बरोबर 2.5, तर लेंथ आर टी काढा. मग आता यात आकृती काढून घेतली, त्यावरती पॉईंट द्यायची आहेत. काय असणार, आर एस टी म्हणजे पहिला बिंदू असणार आर, शेवटचा असणार टी आणि मधला बिंदू असणार यस, हा इथे कुठेतरी असणार. मग आता यावरून एस टी काय दिला आहे, यस पासून टी हा दिला आहे 3.7. नंतरचा दिला आहे आर यस, आर पासून यस हा किती दिला आहे, तर आर यस हा दिला आहे 2.5. म्हणून काय करणार, काढायचं आहे आर टी, आर पासून टी. मग काय असणार, आर टी बरोबर आर एस अधिक यस टी. म्हणून या ठिकाणी घ्या की लेंथ आर एस हे आर टी बरोबर काय असणार, तर लेंथ आर एस अधिक लेंथ
एस टी. मग आता यात मापे लिहिणार. तर लेंथ आर एस किती आहे, बरोबर असणार 2.5 अधिक एस टी बरोबर असणार 3.7. मग आता या दोघांची बेरीज काय होणार, 7 5 12, 12शी 2 हातच्याला 1, 3 आणि 1 4 आणि 2 6. म्हणजेच काय मिळणार तर 6.2. म्हणून या ठिकाणी लेंथ आर टी बरोबर काय असणार 6.2. दोघांची बेरीज करून काय मिळणार आर टी मिळेल. या प्रकारे ह्या उदाहरणाला सोडवायचे आहे. पाहूया तिसरे उदाहरण. तिसरे उदाहरण दिले की जर एक्स वाय झेड एक रेषीय असतील तर लेंथ एक्स झेड बरोबर 3 वर्गमुळात 7, लेंथ एक्स वाय बरोबर वर्गमुळात 7, तर लेंथ वाय झेड काढा. मग एक रेषीय बिंदू कोणते दिले तर एक्स वाय झेड. मग आपण ते रेषेवरती घेऊ की हा एक्स असणार आधी, झेड असणार नंतर आणि मध्ये असणार दरम्यान असणार त्यांच्या वाय. मग आता यात दिलेली मापे एक्स झेड काय दिला आहे 3 वर्गमुळात 7. म्हणजेच एक्स झेड हा एक्स झेड दिला, हा एक्स पासून झेड, तर हा एक्स पासून झेड याचे डिस्टन्स दिले 3 वर्गमुळात 7. आणि दिले एक्स वाय, एक्स पासून वाय हा दिलाय वर्गमुळात 7. त्यावरून काय काढायचं आहे तर वाय झेड काढायचा आहे, वाय झेड काढायचा आहे. मग काय होणार तर एक्स झेड बरोबर काय असणार एक्स वाय अधिक वाय झेड. त्याप्रमाणे लिहून घेऊ म्हणजेच असणार. म्हणून या ठिकाणी मिळणार की लेंथ एक्स झेड बरोबर काय असणार लेंथ एक्स वाय अधिक लेंथ वाय झेड. आता दिलेली मापे लिहिणार. एक्स झेड एक्सपासून झेड काय दिला आहे तर हा दिला आहे 3 वर्गमुळात 7 बरोबर लेंथ एक्स वाय काय दिला आहे तर हा दिला आहे वर्गमुळात 7 अधिक लेंथ वाय झेड काढायचा आहे. म्हणून याला लिहिणार लेंथ वाय झेड. आता हा इकडे प्लस आहे, इकडे येऊन काय होणार मायनस. म्हणून याला लिहिणार पुढे तर लेंथ वाय झेड बरोबर काय असणार हा इकडे येणार याच्याकडे तर 3 वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 7. मग आता 3 वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 7 म्हणजे हा 3 वेळा आणि हा 1 वेळा. म्हणून काय होणार तर 3 वेळेमधनं 1 वेळा मायनस केली तर काय मिळणार 2 वेळा वर्गमुळात 7. म्हणून या ठिकाणी मिळणार लेंथ मिळणार वाय झेड यांची किती तर 2 वर्गमुळात 7. या प्रकारे या उदाहरणाला सोडवायचे असेल. पाहूया 7वा प्रश्न. त्याआधी मित्रांनो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळवण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक नक्कीच करा. तर पाहूया 7वा प्रश्न. 7वा प्रश्न दिला आहे की एक रेषीय नसलेले 3 बिंदू कोणती आकृती तयार करतात. मग आता यात पहा काय असणार एक रेषीय नसलेले. मग एक रेषीय असलेले बिंदू कोणती आकृती तयार करतात की ते एकाच रेषेवर असतात. म्हणजेच याप्रमाणे ए हा बी आणि हा सी. तर हे बिंदू एकाच रेषेवर आहेत म्हणून यांना काय म्हणणार एक रेषीय बिंदू. आणि एक रेषीय नसलेले मग काय असणार तर या ठिकाणी असणार ए, इकडे कुठेतरी असणार बी, इकडे कुठेतरी असणार सी. म्हणजे हे एका रेषेवर असतील का नाही. मग हे आकृती कोणती तयार करणार बा तर एने जोडायचे बीला, बीने जोडायचे सीला आणि एने जोडायचे सीला. म्हणजेच काय तयार करणार तर त्रिकोण तयार करणार. कुठेही द्या तुम्ही की हे 3 नैक रेषीय बिंदू काय तयार करणार त्रिकोण तयार करणार. म्हणून एक रेषीय नसलेले 3 बिंदू काय तयार करणार तर त्रिकोण तयार करतील. त्याचप्रमाणे हा सराव संच या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. तर परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सराव संच 1.2 सोबत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.